सोलापूरमध्ये सहारा ग्रुपची 123 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। सोलापुरातील गुंतवणूकदारांमध्ये त्याच्यामुळे आता खळबळ माजलेली आहे। सहारा ग्रुप विरुद्ध फसवणुकीच्या शेकडो तक्रारी दाखल झाल्यात। सोलापूरमधील जागा बेनामे खरेदी करण्यासाठी आता ईडीनं त्याच्या संदर्भातला आरोप ठेवलेला आहे। आलिशान घरांचं स्वप्न दाखवून सोलापुरातील अनेकांकडून पैसे उकळलेल्या सहारा ग्रुपची सोलापुरातील 123 एकर जमीन सक्त वसुली संचालनालयानं म्हणजेच ईडीनं जप्त केली आहे। 100 पेक्षा अधिक तक्रारी सहारा ग्रुप विरोधात दाखल झाल्या आणि या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयानं 15 दिवसांपूर्वी सहारा कंपनी विरोधात आरआरसीची कारवाई सुरू केलेली आहे आणि याच दरम्यान ईडीनं सहारा ग्रुपची जमीन ताब्यात घेतली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, या सगळ्या संदर्भात आणखी काय महत्त्वाचे तपशील आहेत? आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये अनेक जणांकडून जे आहे ते पैसे उकळल्यानं सहारा ग्रुपचे जे आहे 123 एकर जमीन जे आहे ते ईडीनं जप्त केल्याची खळबळजनक घटना जी आहे ती सोलापुरात घडलेली आहे। खर तर या बाबतीत गुंतवणूकदारामध्ये जे आहे ती मोठी खळबळ उडालेली आहे। खर तर आपण बघितलं गेलं तर आलिशान घराचे स्वप्न दाखवून सोलापुरातील अनेक जणांकडून जे आहे ते पैसे उकळल्याची सहारा ग्रुपवर जे आहे ते ठपका आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मोठ्या तक्रारी ज्या आहेत या सहारा ग्रुपच्या होत्या आणि या दरम्यानच आता सहारा ग्रुपने जे आहे ते या संदर्भात मोठी कारवाई जी आहे ती सहारा ग्रुपची ईडी कडून झाल्याची घटना आपल्या समोर येते। जी अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.